नमस्कार मंडळी, आषाढी एकादशी विशेष आपण बनवलेली आहे साबुदाणा खिचडी. तेही एकदम मोकळी सुटसुटीत. तुमची खिचडी जर चिकट होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओज कुठेही स्किप करू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे अशाच यूजफुल रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपण घेतलेला आहे रात्रभर भिजवून साबुदाणा. आता साबुदाण्याचं पाणी किती ठेवायचं, तर साबुदाणा स्वच्छ धुवून अगदी थोडंसं पाणी वरती येईल इतकंच आपल्याला साबुदाण्यामध्ये पाणी ठेवायचं. तुम्ही हवं तर 2-3 तासानंतर त्याला पुन्हा थोडासा पाण्याचा हात लावू शकता, जेणेकरून तुमचा व्यवस्थित साबुदाणा फुलला जातो. त्याचबरोबर इथे 2 बटाटे सालं काढून बारीक चिरून घेतले. चवीपुरतं मीठ आणि मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा. 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत. आता इथे पॅन गरम होण्यासाठी ठेवला. आपण इथे बटाटा उकडायला ठेवणार आहोत. तर आता इथे मी तुपाचा वापर करत आहे. तुम्ही याऐवजी शेंगदाण्याचं तेलसुद्धा वापरू शकता उपवासासाठी बनवत असाल तर. आणि शिवाय तुम्ही जर नाश्त्यासाठी खिचडी बनवत असाल तर तुम्ही कुठलेही तेल किंवा कशाचाही वापर केला तरीसुद्धा चालेल. आता इथे आपल्याला हा बटाटा यामध्ये घालून घ्यायचा. व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करायचा. थोडंसं मीठ घालून घ्यायचं, जेणेकरून आपला बटाटा जो आहे तो पटकन शिजला जातो. तर मी इथे थोडंसं मीठ टाकणार आहे. आपल्याला जास्त मीठ टाकायचं नाही, अगदी थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे आपला जो बटाटा आहे तो पटकन शिजला जातो. आता यावरती आपल्याला मिनिट ते 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि बटाटा झटपट शिजला जातो. आता इथे 1.5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेतलं होतं. तर आता आपण इथे चेक करूया आपला बटाटा व्यवस्थित शिजला आहे का. तर व्यवस्थित बटाटा शिजलेला आहे. यामध्ये मीठ आणि मिरचीची जी आपण ठेचा बनवून घेतला तो यामध्ये घालायचा. व्यवस्थित मिक्स करायचा. मिनिटभर ठेचासुद्धा आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायचा, म्हणजे त्याचीसुद्धा टेस्ट जबरदस्त लागते. आता यामध्ये आपल्याला लगेच साबुदाणा घालायचा. साबुदाणा अजिबात न परतता अगोदर आपल्याला 1 वाटी शेंगदाण्याचा कूट यामध्ये घालून मिक्स करायचा. हवं तर तुम्ही साबुदाणा खाली असताना त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट कालवून घेतला तर आणखीनच छान होतं, कारण अजिबात आपला साबुदाणा खिचडी चिकट होत नाही. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी वरती टाकलेला आहे. तुम्ही हवं तर खालीच साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेतला तरीसुद्धा चालेल. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं 2 मिनिट आपल्याला फुल गॅसवरती खिचडी परतवून घ्यायची. व्यवस्थित एकसारखी करून त्यावरती 2 मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवायचं. इथे गॅस मिडियम ठेवायचा आहे. 2 मिनिटं झाकण ठेवलं की व्यवस्थित आपली खिचडी जी आहे ती फुलल्या जाते आणि परतते सुद्धा छान. तर आता पुन्हा एकदा याला 1 मिनिट ते 1.5 मिनिटासाठी आपण परतून घेणार आहोत. तर याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा खिचडी परतवून घ्यायची आहे, जेणेकरून तुमची खिचडी अजिबात कच्ची राहणार नाही किंवा चिकटसुद्धा होणार नाही. खूप सुंदर अशा पद्धतीने खिचडी तयार होते. त्यामुळे तुम्हीसुद्धा आषाढी एकादशीला अशा पद्धतीने खिचडी नक्कीच बनवून पहा. तुम्ही कितीही ते बटाट्याचा वापर केला तरीसुद्धा तुमची खिचडी चिकट होणार नाही. आता इथे आपण मिनिट 1.5 मिनिटासाठी पुन्हा झाकण ठेवलं होतं आणि इथे व्यवस्थित आपली खिचडी तयार झालेली आहे. आता व्यवस्थित थोडीशी खिचडी जी आहे ती मिक्स करून घ्यायची. इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता आपला कढई गरम असल्यामुळे याला हलवत राहायचं आहे. थोडंसं हलवून घ्यायचं, म्हणजे आपली खिचडी जी आहे ते खालच्या साईडने अजिबात कडक होत नाही किंवा चिटकत नाही. पहा, इथे आपली सुटसुटीत खिचडी तयार झालेली आहे, मस्त अशी मोकळी. तर आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तुम्ही पाहू शकता. तुमची जर खिचडी अशी होत नसेल तर तुम्ही ह्या स्टेप फॉलो करून नक्कीच अशी खिचडी बनवू शकता, अगदी सहज सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.